केशव, मी तुला लहानपणापासून ओळखतो. तर तुमची चित्रकला या विषयाची आवड आहे लहानपणापासून कशी निर्माण झाली? चित्र काढायला मला लहानपणापासून आवडायचंच आणि घरची शेती असल्यामुळे घरच्यांचं असं असायचं की चित्र काढत बसण्यापेक्षा शेतात काम केलं तर जरा मदत होईल. पण मग आमच्याकडे घरामध्ये थोडंसं धार्मिक वातावरण असल्यामुळे वडील पोथ्या वगैरे वाचायचे, तर मग ते काम टाळण्यासाठी आणि वडिलांना किंवा घरच्यांना खुश करायचं म्हणून मग मी वहीच्या पानांवरती देवतांची चित्र काढायचो. म्हणजे लक्ष्मीचं चित्र किंवा सरस्वतीचं चित्र किंवा दत्ताचं चित्र. दत्ताची पारायणं आमच्याकडे व्हायची नवनाथांची वगैरे. तर मग ती चित्र पाहून घरचे खुश व्हायचे आणि मग कधी कधी मला घरच्या कामांमधून सूट मिळायची. पुढे पुढे प्रगती कशी केली त्याच्यात किंवा कॉलेजेस? तर शाळेमध्ये असतानाच मी शाळेतल्या स्पर्धा किंवा ड्रॉइंग टीचर जे होते ते आमचे के बी जाधव म्हणून, त्यांचं माझ्यावरती चित्रांमुळे खूप प्रेम होतं. मटेरियलसुद्धा मला तेच द्यायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांना पाठवायचे, तिथून मी पुरस्कार आणायचो काही काही असे. तर शाळेमध्येही माझा जास्त ओढा चित्र काढण्याकडेच असायचा आणि अभ्यासात मात्र असं होतं की गृहपाठ वगैरे करायचं नाही काही, कारण घरी पण चित्रच काढायची. पण तरीसुद्धा वर्गामध्ये जे काही शिकवलेलं जायचं ते मला पुरायचं. म्हणजे कारण मी वर्गामध्ये पहिल्या 5मध्ये दरवर्षी असायचो, त्यामुळे घरच्यांना ती एक चिंता नव्हती की मुलगा चित्र काढतोय आणि पुढच्या वर्गामध्ये ढकलावं लागतं किंवा नापास झाला, असं कधी झालं नाही. त्यामुळे मग घरच्यांनाही जरा खात्री पटली की हे करतोय तर करू द्या. त्याचे तुम्हाला शिक्षकही मिळाले असतील ना? हो, शिक्षक शाळेमधले शिक्षक मिळाले, पण शाळेमध्ये असताना शाळेतल्या ज्या ग्रेड परीक्षा असतात त्या 10वीला जाईपर्यंत मला माहीत नव्हत्या. बरं. तर शाळेमध्ये आमचे जे सायन्सचे शिक्षक होते, घोलप सर म्हणून, मधुकर घोलप, त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी अशी परीक्षा असते आणि ती परीक्षा जर तुम्हाला काही ग्रेड मिळाली तर पुढे 11वीला किंवा 12वीला चांगल्या ठिकाणी प्रवेश घ्यायला त्याचा 1-1.5% ॲड होतो. त्याच्यासाठी तुम्ही ती परीक्षा द्यायला पाहिजे. मग वर्गामध्ये चित्रकलेची आवड असो नसो सगळ्याच मुलांनी ग्रेड परीक्षेचा क्लास लावला आणि मग मला ते कळलं की अशी अशी परीक्षा असते आणि असा अभ्यास असतो. तर तिथे जे शिक्षक होते शिकवणारे, बसवणकर म्हणून आमच्या शाळेतले खूप चांगले ड्रॉइंग टीचर होते, तर त्यांनी मला पुढच्या चित्रकला महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची काही कामं दाखवली फाउंडेशनची आणि मग ती पाहून मला खूपच त्या गोष्टीचं अधिक आकर्षण वाटलं की आपण आधी जी चित्र काढायचो त्यापेक्षा सुद्धा आणखीन काही वेगळं चित्रकलेचं क्षेत्र आहे. पण त्यांनी हे मला काही सांगितलं नव्हतं की इथे चित्रकला महाविद्यालय आहे वगैरे. फक्त पुढे असा अभ्यासक्रम आहे आणि तो करता येऊ शकतो एवढंच फक्त सांगितलं होतं त्यांनी मला. मग तुम्ही चित्रकला महाविद्यालयात कसे जॉईन झाला? तर झालं असं की 10वी नंतर माझ्या काकांनी मला कॉमर्सला टाकलं की कॉमर्स केलं म्हणजे बँकेची नोकरी वगैरे लागते, म्हणून मग कॉमर्सला गेलो. मग 12वीला असताना सायकलवर नाशिक शहरात फिरायला यायचं मित्रांसोबत. तर फिरता फिरता एका गल्लीमध्ये मला एक बोर्ड दिसला की चित्रकला महाविद्यालय नाशिक. मी तिथे थांबलो आणि ज्या मित्रासोबत मी फिरत होतो त्याला मी म्हटलं की आता पुढच्या वर्षी मी कॉमर्स सोडून इथेच ॲडमिशन घेणार, माझं संपलं. मग मी 12वीची परीक्षा पण दिली नाही. म्हणजे 12वीची परीक्षा दिली असती तर पुढे बी.कॉम पूर्ण करावं लागलं असतं, म्हणून मग मी ती परीक्षा काही दिली नाही आणि मग त्यानंतर मी चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तर सुदैवाने लहानपणापासून यातली आवड असल्यामुळे तिथले विषय कळणं मला फार सोपं व्हायचं. म्हणजे सरांनी फळ्यावरती एखाद्या विषयाची जर काही मांडणी करून दाखवली की पुढची असाइनमेंट तुम्हाला अशी अशी करायची, मला ताबडतोब मी ग्रास्प करायचो ती आणि त्याचा जे कच्चा खरडा असायचा तो सगळ्यात आधी मी सरांच्या टेबलवर नेऊन ठेवायचं की सर माझं कच्चं काम झालं, स्केच त्याला म्हणतो आम्ही. तर तेही खुश व्हायचं की सर टेबलवर जाऊन बसले की 5व्या मिनिटाला मी की माझं रफ स्केच घेऊन जायचं की असं असं माझं झालं आहे. आणि ते मी फायनल कामाला सुरुवात करायचो आणि त्यानंतर माझं अर्धं काम झाल्यावर मग एक 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 आपलं स्केच घेऊन जातं. म्हणजे मला म्हणायचं असं की त्यावेळी हे जे काही सगळे विषय होते त्याचं ग्रास्पिंग माझं चांगलं होतं आणि मी ते खूप पटपट कॅच करत होतो. आणि पुढे मग फाईन आर्टला म्हणजे आता फाउंडेशन नंतर बरेच प्रवेश असतात. शिल्पकला आहे, फाईन आर्ट आहे, मेटर क्राफ्ट, सिरामिक, टेक्स्टाईल, कमर्शियल आहे, ॲप्लाइड आर्ट म्हणतात. अशा सगळ्या कोर्सेसची आधी मी माहिती घेतलेली होती.
त्यानंतर मग माझा स्वभाव, माझा कल हे पाहून माझं मीच ठरवलं की आपल्याला फाईन आर्टला जायचं आहे. आणि मग मी नाशिकलाच फाईन आर्टला ॲडमिशन घेतलं. त्याआधी मी जे स्कूल ऑफ आर्टला चक्कर मारून आलो होतो. फक्त तिथे डिग्री सुरू झाली होती आणि माझा डिप्लोमा कोर्स होता. त्यांनी सांगितलं की तुला परत पहिल्यापासून करावं लागेल. म्हटलं की पहिल्यापासून करण्यापेक्षा आपण पुढे कंटिन्यू करू. डिग्री आणि डिप्लोमामध्ये असा फार काही फरक नसतो, पेपरचा फरक असतो. काम तर आपल्याला तेच करायचं आहे. मग मी फाईन आर्टला ॲडमिशन घेतलं. आणि फाईन आर्टलाही तसंच की फाईन आर्टचे जेवढे विषय असतात ते सगळे मी पटापट ग्रास्प करायचो. हात माझा चांगला होता. समोर बसलेल्या मॉडेलचं जे ड्रॉइंग करायचं असतं त्याच्यात माझा, ज्याला लाईकनेस म्हणतात, तो माझा जवळजवळ 90% उभी यायचा. इतकी माझी त्याच्यामध्ये तयारी होतीच पहिल्यापासून. पण नंतर मला मग पुण्याला गेल्यावर म्हणजे माझे जे मित्र पुण्याला गेले होते माझ्यासोबतचे, ते माझ्या मागे लागायचे की इथे नको शिकू, तू पुण्याला चल. कारण इथल्या वर्गामध्ये 3च विद्यार्थी होतो आम्ही. म्हणजे एकूण 5 होतो, पण 2 इरेग्युलर होते. आणि 3च विद्यार्थ्यांमध्ये चांगलं काम, म्हणजे मग फार काही ज्याला वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात तसं. तर ती मुलं माझ्या मागे लागायची मित्र की तू पुण्याला चल. तिथे 28 मुलं एका वर्गात आहेत. 3 लोकांसोबत काम करणं आणि 28 लोकांसोबत काम करणं खूप फरक पडेल ना. तर मलाही ती आयडिया आवडली आणि मी घरी सांगितलं की पुढच्या वर्षी मी पुण्याला जायचं. नाही ठीक आहे, जा तू पुण्याला. मग पुढे पुण्याला म्हणजे पहिली फाईन आर्टची 2 वर्ष मी नाशिकला केली, फाउंडेशन आणि फाईन आर्टची 2 वर्ष. त्यानंतर मग मी पुण्याला अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि मग तिथे गेल्यावर 28 विद्यार्थ्यांसोबत काम करणं, मग तिथे 28 मुलं एकत्र काम करतात. मग त्याच्यात आपलं काम कुठे आहे. आणि ते तिथेही तसं बरं होतं माझं काम. पण मग मला लगेच कळायला लागलं की आपल्याला पुढे जायचं म्हणजे काय करायचं. माझ्या पुढे तर मला जायचं आहे, पण 28 लोकांमध्ये जी व्हरायटी, त्यांच्यामध्ये आपलं काम थोडंसं वरती जायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं तर जास्त चिकाटीने काम करायचं. म्हणजे मी नाशिकला असताना थोडा टाईमपास करायचो, म्हणजे बराच टाईमपास करायचो. आणि कधीतरी मग बसायचो काम करायला असं. पण तिथे मग कॉलेजच्या काळात अजिबात टाईमपास नाही करायचा. आणि तिथेसुद्धा मग मी गेल्यावरती 3ऱ्या वर्षी पहिलाच आलो वर्गामध्ये. आणि तिथले शिक्षकही खूप चांगले होते. म्हणजे विजय कदम पोर्ट्रेट शिकवायला होते, कधी रामकृष्ण कांबळे यायचे. आणि आमचे जे क्लास टीचर होते ते अभिनव कला महाविद्यालयाचे प्रिन्सिपलच होते, डेंगळे सर, दिवाकर डेंगळे. म्हणजे जे पहिल्यापासून पहिले प्राचार्य ते आमच्यापर्यंत प्राचार्य, ते अगदी त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी नोकरीला लागले होते प्राचार्य म्हणून. आणि त्यांचा आमच्याकडून अशा त्यांच्या फार अपेक्षा होती की माझ्या विद्यार्थ्यांनी काहीतरी चांगलं करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते काही करायला तयार असायचे. म्हणजे पुण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, भांडारकर इन्स्टिट्यूट किंवा केळकर म्युझियम, अशा ठिकाणी आम्हाला मुक्त प्रवेश होता. की तिथे गेल्यावरती काउंटरवर सांगितलं की आम्ही डेंगळे सरांचे विद्यार्थी, की आम्हाला प्रवेश मुक्त. मग केळकर म्युझियममध्ये जाऊन वेगवेगळ्या शिल्पांचे स्केचेस कर, चित्रांचे स्केचेस कर, असा सगळा अभ्यास असायचा. किंवा भांडारकरमध्ये पण जुन्या पोथ्या असायच्या आणि त्यांची चित्रं असायची पोथ्यांवर, मग त्यांचा अभ्यास करायचा. असं ते डेंगळे सर आमच्यासाठी खूप संधी द्यायची आम्हाला काही. किंवा एखादा परदेशी चित्रकार आला पुण्यामध्ये तर त्याला आमच्याकडे डेमॉन्स्ट्रेशनला घेऊन यायचं वगैरे. किंवा जे जुने चित्रकार होते, कदम, विके कदम किंवा बेळगावचे कुलकर्णी वगैरे, अशा सगळ्या लोकांना ते बोलावून आमच्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन ठेवायचं. त्यामुळे असं खूप वेगवेगळ्या लोकांचं काम त्याच पाहायला मिळाल्यामुळे. आणि पोर्ट्रेट तेव्हा मी वॉटर कलरमध्ये करायचो, ऑइल कलरमध्ये करायचो. परीक्षेला मी ऑइल कलरच निवडलं होतं. आणि मग त्यावेळी वार्षिक परीक्षा ही जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असायची फायनल इयरची. मग ते 15 दिवस असायचे. ते 15 दिवस जेमध्ये होतो. आणि परीक्षेतलंही माझं काम इतकं चांगलं झालं होतं की तिथले जे शिक्षक होते ते येऊन मागे उभे राहायचे पेंटिंग करत असताना. म्हणजे आता अनिल नाईक जर म्हटलं तर अनिल नाईकची माझी मैत्री तिथपासून आहे. अनिल नाईक नंतर मी जेमध्ये गेलो त्यानंतर पुढच्या कोर्सला, पण माझा मित्रच तेव्हापासूनच मित्रच झाला. मी त्याला तेव्हाच म्हटलं की यार तू माझा मित्र, आपले संबंध मैत्रीपूर्ण. तो म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. असं जे स्कूल ऑफ आर्टचा प्रवास तुमचा कसा झाला, त्यात तुम्हाला कसे चांगले शिक्षक लोक भेटले, त्याबद्दल काही सांगा. तर जे स्कूलला जायचं, आता मी जेव्हा फाईन आर्टमध्ये महाराष्ट्रात पहिला आलो, मग मला त्याच्या आधीच एक सांगतो की मी जेव्हा नाशिक चित्रकला महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा आमच्या देवळालीमध्ये पिंटन कोठावाला म्हणून एक आर्टिस्ट होता. आणि तो
मेटल फॉईलमध्ये म्युरल्स करायचो. ते सगळे मिलिटरीसाठी असायचे. म्हणजे त्यांनी भारतभरात जेवढे मिलिटरीचे सेंटर आहेत तिथं सगळीकडे त्यांचे म्युरल्स लागलेले आहेत. तर त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. म्हणजे नाशिकमध्ये जेव्हा घरी गेलो म्हणजे मी देवळालीलाच राहायचो, त्यामुळे घरी गेलो की आपलं सामान घरी ठेवायचं, थोडं फ्रेश व्हायचं आणि मग पिल्टन कोठावलाच्या घरी जायचं. त्याच्या तिथे बसून मग मी बरीच कामं केली. म्हणजे त्यांनी मला फॉईलचं जरा दाखवलं आणि माझं पहिल्यापासूनच हे होतं की पटकन ग्रास्प झाल्यामुळे ते मी खूप पटकन हातात घेतलं आणि तो जाम खुश झाला की अरे याने हे खूप लवकर याला कळतं आहे. मग त्याच्याबरोबर काम करत असताना त्याने मला पहिल्या वर्षीच मुंबईला नेलं आणि म्हणजे नाशिक चित्रकला महाविद्यालयात शिकत असताना मुंबईला नेल्यावरती आणि तो माझा पहिला मुंबई प्रवास पिल्टन कोठावलाच्या सोबत झाला. तर त्यांनी मला मुंबईतल्या खूप म्हणजे आता भारतातली जी मोठी मोठी चित्रकार मंडळी हुसेन, हेब्बर, रजा, बेंद्रे ह्या सगळ्या लोकांची जिथे जिथे कामं होती म्हणजे ताजमहल हॉटेलमध्ये किंवा ओबेरा हॉटेलमध्ये अशा ठिकाणी मला ती सगळी कामं दाखवली आणि मग जे जे स्कूल ऑफ आर्टला घेऊन गेला. जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये तिथे वासुदेव कामत भेटले, सुहास बावळकर सर भेटले, कोलते सर भेटले. म्हणजे सगळ्यांशी त्यांनी ओळखी करून दिल्या की हा एक चांगला काम करणारा विद्यार्थी आहे. त्यामुळे जे जेतल्या शिक्षकांशी माझ्या ओळखी मी नाशिकमध्ये शिकत असतानाच झाल्या होत्या. त्याचा पुढे मला फायदा असा झाला की मी ते पिल्टन कोठावालासोबत जे म्युरलचं काम करायचो ते मेटल फॉईलमधलं होतं. पण मग त्यामुळे मला अशी चटक लागली की पेंटिंग मेटल हे फॉईल मेटल आणि पुढे शीट मेटल, सिरॅमिक्स वगैरे आपल्याला जर वेगवेगळ्या मटेरियलमध्ये काम करायला मिळालं तर त्याच्या फ्युजनने किंवा त्या कॉम्बिनेशनने आपण काहीतरी वेगळं असं छान काम करू. म्हणून मी बरेचसे लोक फाईन आर्ट झाल्यावरती डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशनला जातात. म्हणजे जसं आपलं BA झालं की BEd करायचं आणि BEd झालं की मास्टर व्हायचं असा जो तो चित्रकलेतला एक कोर्स आहे डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन. बरोबर. त्याला प्रवेश घ्यायचे बहुतेक लोक. पण मी असं ठरवलं की आपण सिरॅमिकला जाऊया. कारण लगेच तो DPEdला मी गेलो असतो तर त्यानंतर ती सिरॅमिकची शेवटची बॅच होती डिप्लोमाची. तर इकडे जर मी वर्ष घालवलं असतं तर मला सिरॅमिक करता आलं नसतं. म्हणून मी सिरॅमिकला प्रवेश घेतला. मग सिरॅमिकला प्रवेश घेतल्यावर जसं वर्ग सुरू झाला तेव्हा आरवाडे सर डीन आणि डायरेक्टर दोन्ही होते ते. तर ते त्यांची रोज वर्गामध्ये फेरी व्हायची सगळ्या वर्गांमध्ये, फाईन आर्ट्स किंवा म्हणजे शिल्पकला, चित्रकला आणि सगळे जे डिपार्टमेंट होते मेटल क्राफ्ट, टेक्स्टाईल, सिरॅमिक्स या वर्गात त्यांची एक फेरी असायची मधल्या सुट्टीपूर्वी. तर ती फेरी मारताना त्यांच्या लक्षात आलं की मी काहीतरी चांगलं काम करतो आणि मी खूप सिन्सिअर दिसतोय वर्गात. ते आले की मी तिथे असायचोच. त्यामुळे ते माझ्यावरती जाम खुश होते. त्यांचंही माझ्यावर प्रेम धरलं. त्यांना कळलं की हा मुलगा जरा चांगलं काम करतो आणि त्यांना हेही नंतर कळलं की मी पिल्टन कोठावलासोबत म्युरल वगैरे केलेली आहेत. तर त्यांचे जे कमर्शियल कामं ते करायचे बाहेर त्याच्यासोबत त्यांनी मला घेतलं सुरुवातीला काम करायला आणि पुढच्याच वर्षी आम्ही दोघं पार्टनरशिपमध्ये काम करायला लागलो. म्हणजे ते मेटल क्राफ्टचे कामं घ्यायचं, मेटल आणि टेराकोटा, सिरॅमिक्स असं मिक्स घ्यायचं आणि आम्ही दोघंही ती कामं करायचो. कधी कधी त्या काळात ते वासुदेव कामतांसोबतही काम करायचं. म्हणजे वासुदेव कामत पण बाहेर त्या काळी म्युरलची कामं करायचे. तर तिथेही 2-3 वेळा मी गेलेलो होतो असं. किंवा कधी कधी आमच्या म्युरलचं डिझाईन हे वासुदेव कामतने केलेलं असायचं. बरं. असं म्हणजे तिघांचं असं तर वासुदेव कामाचा वाटा काय तर डिझाईन त्यांचं. बाहेरची जी कमर्शियल कामं करायची सुरुवात पण जे पासूनच झाली. म्हणजे विद्यार्थी दशेत असल्यापासूनच दास सरांमुळे. मग सिरॅमिकचा कोर्स संपत आला. म्हणजे आता तो 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर पुढे आता आपण DPEdला जायचं. म्हणजे जो डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन मागाशी मी जो उल्लेख केला की आता तो करायला हरकत नाही. पेंटिंग करता करता वाचनाची आवड कशी लागली तो? ती पहिल्यापासूनच होती मला वाचनाची आवड. कारण आमच्याकडे घरामध्ये शाळेत आम्ही जेव्हा होतो तेव्हा जरी शाळेतली पुस्तकं जरी वाचत नव्हतो तरी वडिलांना वाचनाची फार आवड होती. आणि वडिलांकडे मग रामायण कथासार, महाभारत कथासार किंवा मग पोथी श्रावणामध्ये पोथ्यांचं जे पारायण असायचं कधीतरी हरिविजय, पांडव प्रताप, नवनाथ कथासार असं आमच्याकडे दर श्रावणामध्ये असायचं. त्यामुळे ती स्टोरी ऐकणं किंवा वाचणं याच्यामध्ये म्हणजे आपण रामायणाची पोथी मोठी ती ऐकणं आणि रामायण कथासार वाचणं याच्यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे ती वेगळ्या माणसाने लिहिली, ती वेगळ्या माणसाने लिहिली. म्हणजे ते कंपॅरिझन पण होतं की हे रामायण आणि हे रामायण असं. तर तिथून ती वाचण्याची आवड लागलीच होती. आणि शाळेत 10वीत असताना आमच्याकडे कॅन्टोन्मेंटची एक लायब्ररी होती.
त्यातून आम्ही बाबुराव अर्नाळकर किंवा अशा लोकांच्या डिटेक्टिव्ह स्टोरीज जी पुस्तकं आहेत ती आणायचो. 10 पैशाला 2 पुस्तकं मिळायची, 3 पुस्तकं 10 पैशात. ती 3 पुस्तकं घेऊन मग माझा मित्र ती घ्यायचा, त्याचं झालं की तो मला द्यायचा. असं आम्ही एका दिवसात दोघंही ती पुस्तकं वाचून दुसऱ्या दिवशी परत न्यायची आणि तिसरी घेऊन यायची. असं ते सुरुवात वाचनाची तिथून झाली. नंतर मग इतर गोष्टी म्हणजे कवितांची आवड निर्माण झाली. मग चांगल्या कवितांची पुस्तकं कुठली, तर आपल्याला कवी तर माहीत नाही, पण चांगला प्रकाशक कोण आहे तर मौज. म्हणजे मौजेने छापलेले सगळे कवी चांगलेच असतील, म्हणून मग मौजेचे कवी ही पुस्तकं घ्यायची. मग त्याच्यात मला तेव्हाच अशोक बागवे मिळाले, पद्मा गोळे मिळाल्या, लोकूळ मिळाल्या वगैरे असे सगळे खूप कवी मी तिथं आपले ग्रेस वगैरे अशा सगळ्यांची पुस्तकं घेऊन ते वाचायला सुरुवात केली मी तिथे. किंवा मग इतर कादंबऱ्या वगैरे. तर सुरुवातीचे कादंबरीकार म्हणजे बाबा कदम. कारण ते बाबुराव अर्नाळकरांकडून बाबा कदम असं तर एक वाचनाची उत्क्रांती ज्याला म्हणतात ना. मग बाबा कदम झाले की वपू काळे किंवा मग पु ल देशपांडे, मग शिवाजी सावंत, मृत्युंजय वगैरे. ही जी सगळ्यांची जी साधारण अशीच आहे आमच्या पिढीची वाचनाची उत्क्रांती ज्याला म्हणता येईल अशी. ह्या पद्धतीने पुढे जाता जाता मग इतर पुढे निमाडेंचं कोसला वगैरे वाचलं. मग त्यातून मग वेगळं पण कसं असतं साहित्यातलं ते. मग इतर त्याच्या पुढे रंगनाथ पठारे वगैरे असे कादंबरीकार वगैरे. आणि बहुतेक माझं असं झालं की मी जे 12वीला असतानाच पुस्तकं कवींची विकत घेतली होती, त्यातले जे जिवंत होते ते सगळे पुढे माझे चांगले मित्र झाले. किंवा जे कादंबरीकार किंवा कथाकारांशी पण माझे चांगले पुण्या मुंबईत गेल्याचा मला हा एक फायदा झाला की साहित्यिकांशी माझा खूप चांगला संबंध आला आणि तो येत गेला. आणि नंतर तुम्ही त्या मुलाखती घेतल्या ना, मला आठवतं वसंताकडे एक आर्टिस्ट आला होता, ती गोडी कशी लागली? तो त्या मुलाखतीकडे आपण नंतर येऊ. त्याच्या आधी मला थोडंसं वेगळं काहीतरी सांगायचं होतं की मुलाखतीचं सांगू आधी. कसं म्हणजे तर मग ते सगळं माझं शिक्षण संपल्यानंतर मी नाशिकला यायचं ठरवलं. आणि नाशिक हे आपलं कर्मभूमी करायची. मी नाशिकमध्ये सार्वजनिक ठिकाणी काहीतरी काम असल्याशिवाय आपल्याला लोकांना सांगता येणार नाही की मी अमुक अमुक काम केलं ते बघा. बरं. आणि पुढे ते नाहीतर राजाभाऊंच्या घरी एक काम आहे आणि मग भोसलेंना कसं सांगायचं की ते राजाभाऊंच्या घरी जाऊन बघा, भोसलेंचं राजाभाऊंचं चांगलं नसेल. किंवा कुठल्याही माणसाला एखाद्याच्या घरी पाठवणं हे काही बरं नाही ना माझं काम बघायला. तर सार्वजनिक ठिकाणी असलेलं जास्त बरं. म्हणून मी आल्यावरती नाशिकमध्ये रेकी करत होतो की सार्वजनिक जागा कुठल्या आहेत जिथं आपल्याला काम करता येईल. तर शोधता मग एक दिवस त्र्यंबक रोडने जाताना मला वेद मंदिर दिसलं आणि मी सहज म्हटलं जरा बरं मंदिर दिसतंय, जाऊन बघूयात. म्हणून मी आत गेल्यावरती सगळं मी बघितलं आणि तिथे 2 भिंती रिकाम्या होत्या. वेद मंदिराला सगळीकडून इटालियन मार्बल लावलेलं आहे आणि त्या भिंतीला साधं प्लास्टर होतं 2 भिंतींना. तिथे मला स्ट्राईक झालं की इथे बहुतेक काहीतरी यांना करायचं असेल आणि म्युरलसारखं काहीतरी असेल तर इथंच आपण प्रयत्न करूया. म्हणून मग मी जरा चौकशी केली. तर माझ्या एका मित्राचे मामे सासरे होते, ते जे सारडांचे वेलफेअर मॅनेजर होते शिंगणे म्हणून. तर त्यांना मी विचारलं जाऊन की इथे तुम्हाला काही करायचं काय? म्हणून हो करायचं आहे, पण नाही. त्यांना मी नंतर भेटलो. आधी मी ते ठरवलं की इथे काम करायचं असेल तर आपण संपूर्ण तयारीनिशीच जायचं. नुसतं मला काम देता का असं विचारायचंच नाही. त्यामुळे मग इथे काय काम लागू शकतं याचा मी विचार केला. म्हटलं आता हे वेद मंदिर आहे तर वेदाशी संबंधित काहीतरी असायला पाहिजे. म्हणून मी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातून 3 वेदांची पुस्तकं आणली. म्हणजे अथर्ववेद मी म्हणत नाही कारण त्याच्यात बाकीच्या गोष्टी आहेत, पण यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद हे जे आहे त्याची मराठी भाषांतरं मी आणली आणि सगळी वाचून काढली. परत तो वाचनाचा हा एक हे झाला फायदा. नंतर माझ्या लक्षात आलं की हे फारच वास्ट होतं आहे. पण वेद मंदिरामध्ये तिथे काही कारणाने कोणाला जर अभिषेक करायचा असेल तर मग श्री सुक्ताचं हे होतं, पुरुष सुक्ताचं होतं. मग मला कळलं की आता हे 2 जागा आहे. मग एकीकडे श्री सुक्त करायचं आणि एकीकडे पुरुष सुक्त करायचं. मग परत वाचनालयातून मी फक्त श्री सुक्त आणि पुरुष सुक्त याच्यावरती थोडंसं निरूपण असलेली पुस्तकं घेऊन आलो आणि ते वाचली. ते श्री सुक्त आणि पुरुष सुक्त समजून घेतलं. आणि मग आता ह्या ठिकाणी म्युरल कसं होईल 2 विषय मी ठरवलेच असे. आणखीन एक माझ्या मित्राचे वडील होते जोशी म्हणून, त्यांच्याकडून ते मी समजावून घेतलं की श्री सुक्त मला समजावून सांगा, पुरुष सुक्त समजावून सांगा. मला ते क्लिअर झालं. मग म्युरलमध्ये काय कसं पाहिजे ते एकदा क्लिअर झाल्यावरती याचं डिझाईन कसं करायचं तर माझ्या लक्षात आलं की वेद मंदिरामध्ये अशी जी आर्च आहे त्या आर्चचं फार रिपिटेशन आहे सगळीकडे. ती आपल्या म्युरलमध्ये यायला पाहिजे. आणि ती कशी आणायची मग ते
बघूया आपण असं म्हणून मी त्याच्यावरती काही काम करून एक रफ स्केचेस केले काही आणि ते माझं स्केच फायनल झाले 2, एक डाव्या बाजूचं एक उजव्या बाजूचं श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त असे 2 स्केच मी केले आणि चांगले रंगवून वॉटर कलरमध्ये रंगवले. ते 3D म्हणजे पूर्ण झाल्यावरती काम कसं दिसेल इतकं स्पष्ट काम मी केलं होतं स्केच, थातूर मातूर काहीच नाही. मग त्याची फाईल मी अशी केली की हे 2 म्युरल याचं श्रीसूक्तावरती मी माझ्या चित्रात काय दाखवलं आहे असा एक हे केला मी, काही पानं लिहिली. नंतर ह्या म्युरलचं मटेरियल काय असेल ते लिहिलं, त्याला किती वेळ लागेल काम करायला त्याचं म्हणजे सगळं शेड्यूल मी तयार केलं. याला किती खर्च लागेल तो सगळा खर्च काढून तो कसा कसा डिवाईड होईल, म्हणजे मला आधी किती रक्कम मिळावी, नंतर किती मिळावी, नंतर किती मिळेल, असं सगळं शेड्यूल करून 2 फाईल, एक स्केचची फाईल आणि त्या स्केचची माहिती चित्रांची आणि कामाच्या सगळ्या शेड्यूलची मटेरियल सहित असा मी ज्याला आपण टेंडर म्हणतो ना की टेंडर काढले तसं टेंडर तयार करून मी ते मग त्या शिंगण्यांना भेटलो परत की मी असं असं काम केलं आहे आणि आता ही फाईल कोणाला द्यायची. तर ते म्हटलं की 2 दिवसांनीच आमची जनरल बॉडी मीटिंग आहे आणि तिथे आमचं असं चालतं की आमच्या कंपनीमध्ये आतापर्यंत काय काम झालं, त्याचे काय काय झाले, फायदे तोटे वगैरे आणि पुढे काय काय करायचं, पुढच्या काय योजना आहेत, त्या सगळ्यांत तशीच एक मीटिंग येऊन त्या मीटिंगमध्येही मी फाईल समोर ठेवतो, माझ्याकडे देऊन जातो. तर मी त्यांच्याकडे ती दिली आणि मग 4 दिवसांनी परत गेलो त्यांच्याकडे की काय झालं. ते म्हणे ती फाईल देशमुखांकडे गेली. म्हटलं कोण देशमुख? म्हणे आर्किटेक्ट जयंत देशमुख. बरं, म्हणजे आमच्या देवळामध्ये जे काही करायचं असतं, म्हणजे खिळा जरी मारायचा असेल तरी आम्ही त्यांना विचारतो आणि मगच खिळा मारतो, असं कोणी कुठे काही करत नाही. म्हटलं ठीक आहे. मग देशमुखांचा पत्ता द्या मला. तर ते अशोक स्तंभावर पलीकडे ते गॅरेज वगैरे आहे, तिथे ते राहायचं, त्यांचं ऑफिस होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि मग त्यांना म्हटलो की मी अमुक केशव कासार वेद मंदिरासाठी 2 स्केचेस केली आहेत, तर ती तुमच्याकडे आली आहेत असं मला कळलं आहे, तर आपण त्याच्यावरती काही बोलूया. तर ते म्हटले असं करा, मी तर आता उद्या चाललो आहे बाहेर आणि महिनाभर मी बाहेर जाणार आहे, 1 महिन्यानंतर आपण भेटूया. म्हटलं मग त्यापूर्वी आपण असं करूया ना, तुम्ही फक्त बघा स्केच आणि बघून मला वरवर तुम्हाला काय वाटतं ते सांगा की बाबा हे नको हे नको हे नको. महिन्याभरात मी त्या तयारीत येईन परत ना, बरोबर, म्हणजे तो वेळ वाया नको जायला. तर ते म्हणे ठीक आहे. मग त्यांनी त्यांच्या असिस्टंटला सांगितलं की त्या 2 फाईल घेऊन ये. तर मग त्यातलं मीच त्यांना काढून दिलं की याच्यात स्केचेस आहेत. ते 2 स्केचेस बघितले होते, ते उठून उभे राहिले आणि एक्झॅक्टली मला हेच पाहिजे होतं. विषय संपला. म्हणजे आता ते स्केच म्हणजे त्याचा तो ऋग्वेदाची पुस्तकं वाचून ते स्केच पूर्ण होईपर्यंत म्हणजे 4 महिने गेले होते. बरोबर. 4 महिन्याचं फळ मला काय मिळालं की मला एक्झॅक्टली हेच पाहिजे होतं, असं आर्किटेक्टच्या तोंडून आलं. बस म्हणे आता आपण पुढचं नंतर बोलू, ह्याच्यात काय करायचं. बरोबर, असं ते झालं. आणि मग ते सार्वजनिक काम माझ्या पुढे ते काम मला मिळालं वगैरे, मी ते तिथे लावलं वेद मंदिरामध्ये. पण नंतर पुढे असं झालं की कोणाला जर काम म्हणजे कुठल्या आर्किटेक्टकडे गेलं किंवा बिल्डरकडे गेलं की मी स्केच सहज जायचो, त्यांनी जर सांगितलं. आणि माझं स्केच असं असायचं की लोकांना 90% कल्पना यायची की फायनल काम कसं असणार आहे म्युरल. बरोबर, इतकं मी व्यवस्थित डिटेलिंग शेडलाईटसह स्केच करायचं ते. तर ते मी जे स्केच करायचं तर तिथला एखादा आर्किटेक्ट आपला इथला एक, तर त्यांना जर सांगितलं मी की सारडांचं असं असं काम केलं आहे की त्यांच्या डोक्यात पहिला प्रश्न यायचा की हा महागडा आर्टिस्ट आहे. बरोबर, हा महागडा आर्टिस्ट आहे कारण याने सारडांचं काम केलेलं आहे. बरोबर. आणि दुसरं असं की मी जे कोटेशन दिलेलं असायचं त्याच्यात ते इतकं बार्गेनिंग करायचं की त्या पैशामध्ये मला माझे पैसे घालून ते काम करावं लागेल. कारण त्यांना ते माहितीच असायचं की ही कॉस्ट जास्त असणार आहे कारण हा याच्या डोक्यात कायम सारडा असतात. असं काही नव्हतं. मी सारडांचं कामही मॉडरेटर याच्यामध्येच केलं होतं, जसं पाहिजे तसं. असं सारडांचं म्हणून खूप पैसे वगैरे ते काही वेडे नाहीत, मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यामुळे उगाच कोणाला किती पैसे ते 4 ठिकाणी चौकशी करून देणार ना त्यांना, जरी आर्किटेक्टने सांगितलं तरी. कारण देशमुख फक्त सांगणार की ओके हे काम करायचं आहे, देशमुख हे एवढ्यात करायचं की तेवढ्यात करायचं, त्या आर्किटेक्टकडे ते नव्हतं. ते तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, तुमचं झालं की मग पुढे जाता येईल आपल्याला. असं माझे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे पोद्दार जेव्हा नाच करतात तेव्हा मला भेटते. ते जे काय अनेक कार्यक्रम करायचे, एकदा मुलाखतीच्या वेळेस मी तुम्हाला पाहिजे. तर तुमचे वसंताचे संबंध कसे आहेत? मग प्रकाश होळकर, संजय चौधरी, जयविजय सासेने किंवा आपला वसंत पोद्दार पण तिथे आले होते.
बरोबर. आणि मग माझे जे मित्र प्रकाश होळकर आहेत किंवा संजय चौधरी आहे यांनी पोद्दारांची माझी ओळख करून दिली आणि त्यांना सांगितलं की हा चित्रकार वगैरे आहे. त्यांनी जरा माझी जुजबी चौकशी केली, काय कुठे कसं करता वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की मी आता माझ्याकडे काम होतं ना सांगायला की मी वेद मंदिरमध्ये काम केलेलं आहे, ते तुम्ही बघा वगैरे. नंतर मग त्यांनी ते बघितलं. एकदा मी त्यांच्याकडे घरी जाऊन माझे काही छोटी छोटी चित्र दाखवली आणि ते माझ्यावरती खुश झाले. ठीक आहे. पण नाशिकमध्ये इतर लोक कसं सतत पोद्दारांकडे जाणं येणं असायचं आणि मी कधीच कुठे त्यांच्या घरी कधी जायचो नाही, पण वेगवेगळ्या ठिकाणी पोद्दार कार्यक्रमांना नेहमीच असायचे. मग तिथं आमच्या ज्या काही भेटी व्हायच्या, थोडंसं बोलणं व्हायचं, तेवढंच नाही. पण त्या भेटींमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं होतं की हा माणूस जरा नाशिकच्या इतर कलाकारांपेक्षा जरा वेगळा आहे. याचं वाचन बिचन आहे वेगळं, म्हणजे वाचन बिचन किंवा बऱ्याच गोष्टींची माहिती आहे किंवा बऱ्याच लोकांशी संबंध आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावरती एकदा काय झालं की त्यांचे इंदोरचे मित्र वसंत चिंचडकर असं काहीतरी नाव होतं त्यांचं. तर ते पोद्दारांकडे आले होते. ते असतात इंग्लंडला आणि इंग्लंडच्या आता वय झाल्यामुळे इंग्लंडची थंडी झेपत नाही म्हणून डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यात ते भारतात येऊन 2 महिने राहायचे आणि मग परत इंग्लंडला जायचं. तर पोद्दार म्हटले की तू इकडे ये नाशिकला, मी तुला जरा नाशिकच्या कलाकारांशी तुझी ओळख करून देतो, तुला म्हणजे त्यांच्यासमोर मी प्रेझेंट करतो. तर ते आले आणि मग त्यांनी एखादा कार्यक्रम मला वाटतं भुतडा वकिलांच्या लॉनवरती तो त्यांनी ठरवला होता आणि मुलाखत कोणी घ्यायची वसंतची. तर कारण आपला मित्र प्रेझेंट करायचा आहे नाशिककरांसमोर, तर मुलाखत खणखणीत व्हायला पाहिजे, चांगली एकदम. तर म्हणून त्यांनी मला बोलवणं पाठवलं, म्हणजे कोणाला तरी सांगितलं की जरा केशवला, बहुतेक अनिल माळीला सांगितलं आणि अनिल माळीला म्हटलं की तू पण घे सोबत, तुम्ही दोघं या माणसाची मुलाखत घ्या. पण मुलाखत घ्यायची असेल तर डायरेक्ट कार्यक्रमात येऊ नका, सकाळी माझ्या घरीच या आणि अख्खा दिवस माझ्याकडे काढा आणि दिवसभर याच्याशी तुम्हाला काय बोलायचं ते बोला, म्हणजे आमची चांगली तिथेच ओळख होईल. आणि मग मुलाखत घेताना, कारण ते मोठे चित्रकार होते ना, तर त्याचं दडपण येऊ नये म्हणून मग पोद्दारांनी घरी बोलवलं. मग दिवसभर त्यांच्याशी बोललो, गप्पा मारल्या. मग काय काय तुम्ही केलं त्यांच्याकडून खूप जाणून घेतलं. मग पोद्दारांनी पण काही काही गोष्टी जरा अशा खोचक किंवा ज्याला आचरट वात्रट म्हणता येतील असेही प्रश्न यांना विचार जरा, असं म्हणजे बायकांच्या बद्दलचे वगैरे असे काही काही त्यांनी हिंट दिल्या आणि बिंदास विचारा, काही घाबरू नका वगैरे. त्यामुळे मग ती भुतडांच्या तिथली मुलाखतही फार गाजली. नाशिकमधले बरेच म्हणजे जवळजवळ सगळ्या आर्ट स्कूलचे विद्यार्थी आले, म्हणजे SNDTच्या मुली किंवा चित्रकला महाविद्यालय वगैरे असं. आणि चित्रकारही तुपे सर होते, गावकरीचे संजय देवधर वगैरे. ह्या मुलाखतीच्या दरम्यान लोकांनी जे प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी वगैरे, तर गावकरीच्या प्रतिनिधीने एकही प्रश्न विचारला. मग त्याच्या वतीनेच मी एक प्रश्न विचारला की चित्रकार आणि कला समीक्षक याचं नातं काय असतं, कसं असतं. आणि काही नसतं, फालतू असतं ते वगैरे असं. चित्रकार आणि डायरेक्ट रसिक असेच पाहिजे. हे मधले कला समीक्षक आहे ते लोकांना भरकटवतात वगैरे असं काही काही त्यांनी सांगितलं. अशी ती खूप गाजली होती मुलाखत. पेंटिंगचे जे काही अनेक प्रकार, लँडस्केप आहे, पोर्ट्रेट आहे, ॲब्स्ट्रॅक्ट वगैरे आहे, तर तुमच्या पेंटिंगमध्ये वेगळे पण तुम्ही काय जोपासता? हां, पेंटिंगमध्ये बरेच प्रकार आहेत, पोर्ट्रेट, लँडस्केप वगैरे. किंवा पेंटिंग ज्याला म्हणतात खरं, आता लँडस्केपही पेंटिंगच आहे किंवा पोर्ट्रेटही पेंटिंगच आहे. पण पेंटिंग म्हणून एक ज्याला कंपोजिशन म्हणतात, कंपोजिशन म्हणजे तुम्हाला तुमचे मनातले जे काही आहे, तुमचे जे भाव असतील किंवा बाकीचे किंवा तुमच्या काही ज्याला आयडियाज म्हणतात, थॉट्स, त्या जर मांडायच्या असतील तर त्याच्यासाठी एक वेगळा पेंटिंगचा प्रकार आहे, कंपोजिशन ज्याला म्हणतात. म्हणजे जसं बाकीचे जे भारतातले मोठमोठे चित्रकार आहेत, हुसेन आहे, हेबर आहे, रजा आहे, यांचं जे पेंटिंग आहे त्याला कंपोजिशन म्हणतात. पण ते व्यक्ती परत्वे त्याच्यात खूप भिन्नता आहे. म्हणजे ती त्या माणसाची इंडिव्हिज्युअलिटीच असते. त्याच्यात तो माणूस खरा दिसतो की ह्या प्रकारचं काम म्हणजे हुसेन, ह्या प्रकारचं काम म्हणजे रजा वगैरे असं जे आहे हे. तर मी आत्ता जे पेंटिंग करतो त्याच्यात ते थोडंसं त्याला मी आध्यात्मिक ॲब्स्ट्रॅक्ट, आध्यात्मिक अमूर्त चित्र म्हणतो. कारण अध्यात्म म्हटल्यावरती रामायण महाभारतावर चित्र काढण्यापेक्षा ती पौराणिक विषयांवरची चित्र होतं, त्याला आध्यात्मिक चित्र नाही म्हणतात. अध्यात्माच्या चित्रांमध्ये काय होतं की तुम्ही साधना करताना तुम्हाला डोळे बंद झाल्यावरती जे दिसतं किंवा जे अनुभव येतात ते तुम्हाला मांडता यायला पाहिजे. म्हणजे आणि तो कोणी साधक असेल त्यालाच ते जमू शकतं. बरोबर. असं कोणी इतरांचे मग ॲब्स्ट्रॅक्टमध्येही तसे खूप प्रकार आहेत.
तर माझ्या चित्रांचं जे आहे एकतर त्यांची मांडणी समतोल असते, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या, म्हणजे इकडे कमळ असेल तर इकडे कमळ असेल, किंवा मग पद्मासनात घातलेला माणूस तो मध्ये रेषा ओढली की दोन्ही बाजूला सारखा असं. मला 3 माणसं दाखवायची असेल तर मी त्याच्या बाजूला परत इकडे एक असं करून ते सिमेट्री साधणं जे आहे ते माझ्या चित्रात असतं. आणि ते असं की ध्यान करताना बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी दिसतात आपल्याला, म्हणजे वेगवेगळे रंग दिसतात, काही तारे दिसतात, काही असं बरंच दिसतं, काही प्रवाह दिसतात. त्याला म्हणजे कल्पना ती येते, सांगता येत नाही तसं, आणि ते तसं चित्रात तसंच्या तसं मांडता येत नाही. पण प्रयत्न असा आहे की ते पकडता येतं का. बरं. आता दुसरं असं की हे अनुभव जे येतात डोळे बंद केल्यावर ते काही सिमेट्रीमध्ये नसतं, पण अध्यात्माची परिणती काय होती, तो माणूस समतोल होतो. ती जी समतोलता आहे ती चित्रामध्ये यायची, म्हणून चित्राची मांडणी समतोल, आणि मग ते जे काय अनुभव आहे, ते जे काय दिसतं ते त्याच्यामध्ये येतं, आणि त्याला प्रोसेस आहे. म्हणजे ते सगळे यायला तुम्ही नेहमीचं जे पेंटिंग करता ब्रशने करता, नाईफने करता, मी त्यातलं काहीच वापरत नाही. ब्रश वापरत नाही, नाईफ वापरत नाही, काही नाही. मी इंजेक्शनची सिरींज वापरतो, स्पंज वापरतो, काही रोलर वापरतो, किंवा दोरे वापरीन, सुताळ्या वापरीन, असं काहीतरी. पण जास्त करून सिरींज, माझ्या इंजेक्शनच्या सिरींजवर जास्त, म्हणजे चित्रातली लाईनसुद्धा मी त्या इंजेक्शनच्या सिरींजनेच करतो. आणि मग ते समतोलातलं चित्र, म्हणजे मला जे दिसतं ते व्यक्त करण्यासाठी ब्रश वगैरे मर्यादा येतात त्याला, किंवा नाईफला मर्यादा येतात, आणि ते अनुभव खूप तरल असतात. मग ते तरल करता येण्यासाठी मग एखादा लेअर खूप जाड असतो, त्याच्यावर दुसरा लेअर जो आहे थर तो खूप पातळ असतो, असं खूप लेअर्सचं जवळजवळ 30-40 लेअरचं ते मिश्रण असतं, तेव्हा तो रिझल्ट थोडाफार येतो. बरोबर. आणि मग ती तशी माझी चित्र होतात. आणि आध्यात्मिक चित्रांचं म्हटलं तर मगाशी जसं मी वेद मंदिरच्या चित्रांचा उल्लेख केला, तर ती श्री सुक्त आणि पुरुष सुक्त, ती रचनासुद्धा मी समतोलातच केलेली आहे. हां, ती दोन्ही बाजू समान असतील अशा. तर ती जी आवड आहे अध्यात्माची, म्हणजे आधी मगाशी जे सांगितलं की घरामध्ये वडील पोथ्या वगैरे वाचायचे, मग ती अध्यात्माची गोडी, त्याच्याबद्दलचं वाचन, मग पुढे ध्यान करणं वगैरे, मग कोणाची तरी दीक्षा घेणं, ते सगळ्या प्रोसेसमधून मी गेलेलो आहे. मला एक सांग, याची तू स्वतः कोण आहे, तुला कुठं जायचं आहे, आणि तुझा आनंद कशात आहे? खूप चांगला प्रश्न विचारला. आनंदाचा आनंद हा मी आता बेसिकली मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे माझ्या आजूबाजूला हिरवाई खूपच होती. त्या हिरवाईत म्हणजे मग काय, मिरच्यांचं पीक असेल, वांग्याचं असेल, भेंड्यांचं असेल, भुईमुगाचं असेल, हरभऱ्याचं असेल, गव्हाचं असेल, भाताचं असेल, तर ती सगळी पिकं डोलतानाचा एक आनंद आहे. बरोबर. तो आनंद म्हणजे आपण पेरलेले शेंगदाणे ते भुईमुगून नंतर वरती जे येतं सगळं बरगतचं पीक, आणि वाऱ्यावरती ते जे लहरत असतं, त्याचा जो आनंद आहे तो अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे आनंद घेण्याचा. म्हणजे मी समजा एखाद्या डोंगरावरती गेलो आहे, आपण आपल्या मागे एक डोंगर आहे समजा, आणि संध्याकाळी खूप ढग जमा झाले आकाशात, त्याच्यात वेगवेगळे रंग दिसतात, तिथूनही मला आनंद मिळतो. आणि आनंद आता मगाशी मी जे ध्यानाचं सांगितलं, त्या ध्यान साधनेमध्ये पण मला तो आनंद मिळतो. तो उघड्या डोळ्यांनी पण मला घेता येतो, की समोरचं हे जे काही दृश्य मला दिसतं याच्यामध्ये आनंद आहे, पण नेमका कशामुळे मिळतो, अमुक एकामुळे मिळतो का, तसं नाही. संपूर्ण दृश्याचा मिळून जो काही परिपाक आहे त्याच्यातून मला आनंद मिळतो. त्यामुळे आनंदासाठी, आता बरेच लोक असं म्हणतात की मी आनंदासाठी चित्र काढतो, तर मी आनंदासाठी चित्र नाही काढत. मला चित्र काढता येतात, आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी चित्र काढतो. चित्र काढतानाचा आनंद असतो तो बरोबर आहे, पण त्याच्यातून आनंद मिळतो म्हणून मी आनंदासाठी सतत चित्रच काढतो असं माझ्या बाबतीत होत नाही. त्यामुळे कारण मला आनंदाला इतर बरीच साधनं आहेत. मी डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला जातो, मी जंगलांमध्ये जातो, किंवा आता सयाजी शिंदेसोबत सह्याद्री देवरायचं जे काम आहे, म्हणजे आम्ही फाउंडर मेंबर आहोत. पहिले 5 वर्षापूर्वी आम्ही जे काही वृक्षारोपणाचं काम सुरू केलं त्याच्याबरोबर कुठेतरी फिरत असतो, तो एक आनंद आहे. त्यामुळे यशस्वी चित्रकार होणं असं ह्या गोष्टीला कोणी आनंद मानतात, त्याच्यात मी मानत स्वतःला नाही. त्यामुळे चित्र काढण्यामध्येही माझं तितकं सातत्य नसतं. म्हणजे वर्षभर मी कधी चित्रही काढत नाही, पण मग 2-4 महिन्यात मी खूप चित्र काढतो. कारण मग ती एक जो विचार असतो, तो विचार एकदा आला आणि तो प्रबळ झाला की तो व्यक्त होऊन मोकळं झालं की त्या बाबतीत मी रिकामा होतो, आणि मग परत पुढे तसा त्याच्यातून आनंद शोधायच्या भानगडीत मी पडत नाही. ते झालेलं आहे. मग डोंगर आहे, दऱ्या आहेत, नद्या आहेत, नाल्या आहेत, तुमच्यासारखे मित्र आहेत, राजाभाऊ दिसले की मला आनंद होतो.
त्यामुळे आनंदाची माझी व्याख्या खूप वास्ट आहे. म्हणजे मला कोणीतरी असं सांगितलं होतं की आनंद जो आहे असा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवत तुम्ही गेलात की तुमच्या आनंदाचा परीघ वाढत जातो. तो परीघ इतका वाढत जातो की शेवटी तुम्हाला परमानंद मिळतो. ही त्याची व्याख्या आहे. आनंद पुढे जाऊन परमानंदात परिवर्तित होणं याच्यासाठी सगळं आहे. त्यामुळे नुसतं चित्र वगैरे काढून म्हणजे त्या अर्थाने मी तसं यशस्वी चित्रकार नाही आहे. ठीक आहे, मी काही केलेलं आहे, लोक मला मानतात, कारण माझी काही कामं पाहून वगैरे किंवा माझे इतर बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत ते. तर केशव कासार चित्रकार का, तर असंच नाही. केशव कासार झाडं लावणार आहे म्हणतील काही लोक, केशव कासार शेतकरी पण म्हणतील, केशव कासार चांगला वाचक म्हणतील, केशव कासारकडे कुठलीही इन्फॉर्मेशन मागा तो ताबडतोब देतो असं पण म्हणतील. त्यामुळे असं माझं एका गोष्टीतून आनंद मिळवणं असं नाही आहे. मला आनंदाच्या अनेक गोष्टी माहीत असल्यामुळे मी खूप आनंदी आहे.